चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसची तिसरी मेरिट लिस्ट लागून पब्लिश झालेली आहे। प्रश्न असा आहे, जे उर्वरित कॅन्डिडेट आहेत, राहिलेले कॅन्डिडेट, त्यांना आता त्यांचं जीडीएस 25-26 करिअर संपलं का, म्हणजे ते डायरेक्ट आउट होणार का? प्रश्न पडतो चौथ्या लिस्ट लागणार आहे का? चौथी लिस्ट म्हणजे राहिलेल्या कॅन्डिडेटला या ठिकाणी चान्स मिळणार आहे का नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा। तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी एकदम ॲक्युरेट आणि रिअल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा आजचा खास मुद्दा। त्यामुळे व्हिडिओ कृपा करून शेवटपर्यंत राहा, सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे। चौथी लिस्ट लागणार का, लागली तर कधी, कोणाला चान्स मिळणार आणि कधीपर्यंत लिस्ट लागू शकते, लक्षात घ्या। स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया मित्रांनो। चौथी मेरिट लिस्ट लागणार का, तर याचं 99% उत्तर आहे मित्रांनो, हो लागणार आहे। का आणि कशाच्या आधारे? कारण की तिसरी मेरिट लिस्ट म्हणजे आता सध्याची परिस्थिती काय, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड ह्या दोन्ही लिस्ट लागून झालेल्या आहेत। फर्स्ट सेकंडला कट ऑफ एकदम हाय कट ऑफ गेलेला होता, थर्डला सुद्धा थोडासा कमी कट ऑफ झालेला आहे फर्स्ट आणि सेकंडच्या कंपॅरिझन मध्ये। म्हणजे काय, पहिल्यातून काही विद्यार्थी ड्रॉप झाले ते सेकंडला ऍड झाले, सेकंड मधून थर्डला ऍड झाले ते आता चौथ्याला ड्रॉप होतील, म्हणजे तिसऱ्याला ड्रॉप होतील, चौथ्यामध्ये ऍड होतील। म्हणजे जशी जशी तुमची लिस्ट लागते मित्रांनो, पहिली लिस्ट लागली त्याच्यामुळे डायरेक्ट 40 ते 50% व्हॅकन्सी त्या ठिकाणी भरल्या गेल्या होत्या। दुसरी मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर मित्रांनो त्या ठिकाणी 60 ते 70% व्हॅकन्सी त्या ठिकाणी भरल्या गेल्या होत्या। तिसरी मेरिट लिस्ट लागली त्या ठिकाणी आता डायरेक्ट 70 ते 80-85 पर्यंत व्हॅकन्सी भरलेल्या गेल्या आहेत। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 20 ते 25% ज्या रिमेनिंग व्हॅकन्सी शिल्लक आहेत, ज्या की 28,000 प्लस जागेसाठी जीडीएस मध्ये भरती निघाली होती, त्यातील 20 ते 25% साधारणपणे अंदाज आहे, हा अंदाज फक्त, प्लस आणि मायनस मागे पुढे थोडं होऊ शकतं, लेट इट कन्सिडर, ओके। तर या ठिकाणी याच्या अंदाजानुसार 1 ते 2,500 पर्यंत ऑल ओव्हर जागा व्हॅकन्सी आणखी भरायच्या शिल्लक आहेत। आणि ह्या जागाचा पूर्ण अनालिसिस स्टडी 2 दिवस केलेला आहे, सगळा डाटा घेतलेला आहे, सगळा म्हणजे प्रिव्हियस इयरच्या ज्या जीडीएस भरत्या होत्या, मागील 2 ते 3 भरत्या होत्या, त्याचा तुम्ही स्टडी केला, तुम्ही स्वतः सुद्धा जर स्टडी केला तर तुम्हाला महाराष्ट्र सर्कलला त्या ठिकाणी जीडीएसच्या पूर्ण जागा भरण्यासाठी साधारणपणे 4 ते 5 लिस्ट लागलेल्या होत्या। चौथ्या लिस्ट पर्यंत रेग्युलर लिस्ट होत्या आणि 5वी लिस्ट कॉम्प्लिमेंटरी लिस्ट होती मित्रांनो, लक्षात घ्या। रेग्युलर आणि कॉम्प्लिमेंटरी लिस्ट म्हणजे काय, चौथ्यापर्यंत एक 15-20 दिवसाच्या गॅपने पुढील लिस्ट पब्लिश होत असते, लक्षात घ्या। म्हणजे पहिली लिस्ट लागली, दुसरी लागली, तिसरी लागली, हा प्रत्येक लिस्ट मध्ये एक साधारणपणे 30 दिवसाचा कालावधी घेतलेला होता। ह्या झाल्या रेग्युलर लिस्ट। आता चौथी लिस्ट सुद्धा पुढच्या 2-4 आठवड्यात म्हणजे 1 महिन्याचा 30 दिवसाचा कालावधी या ठिकाणी पकडून चला, आणि म्हणजे 1 महिन्यानंतर लागली की इथं चौथी मेरिट लिस्ट तुमची रेग्युलर मध्ये झाली, ठीक आहे। आता कॉम्प्लिमेंटरी लिस्ट मध्ये काय, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी याच्यातच तुमचं मतदान पेटीसारखं भवितव्य दडलेलं आहे, सॉरी। त्याच्यामुळे चौथ्या लिस्ट पर्यंतच तुम्हाला इथे 98% चान्स आहे जीडीएस मध्ये सिलेक्ट होण्याचा, आणि उरलेले 2% तो कॉम्प्लिमेंटरी लिस्ट मध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता। लेट्स सी की आता कॉम्प्लिमेंटरी लिस्ट म्हणजे काय, ज्या वेळेस पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी मेरिट लिस्ट लागते त्याच्यानंतर शेवटच्या अगदी थोड्या प्रमाणात जागा म्हणजे 50-100 किंवा 150-200 जागा या ठिकाणी उपलब्ध राहिलेल्या असतात भरायच्या, ठीक आहे। त्या 150 आणि 200 जागासाठी पूर्ण लिस्ट पब्लिश होत नाही, म्हणजे लिस्ट ही लिस्टच्या स्वरूपातच पब्लिश होते, परंतु त्या ठिकाणी कॉम्पिटिशन आणि सिलेक्शन चान्स खूप कमी असतो मित्रांनो, लक्षात घ्या, ठीक आहे। म्हणजे चौथ्या लिस्टला तुमचं थोड्या अर्ध्या किंवा अर्धातला अर्धा पॉइंट ते 10.20 ने जर तुमचा चान्स मिस झाला असला तर 150-200 सीट्स मध्ये तुमचा नंबर त्या ठिकाणी लागू शकतो। म्हणून रेग्युलर लिस्ट मध्ये जोपर्यंत तुमचं नाव येईल तो त्याच लिस्ट बेस्ट, कॉम्प्लिमेंटरी लिस्ट म्हणजे तुमचं बेटर लक, तुमचं खूपच चांगलं नशीब असेल त्याच्यामध्ये नाव आलं तर बेस्ट। म्हणून चौथी लिस्ट 101% येणार आहे, कारण की तिसऱ्या मेरिट लिस्ट मधून सुद्धा बरेच विद्यार्थी ड्रॉप होणार आहेत, परत त्या ठिकाणी जागा शिल्लक राहणार आहेत, काही विद्यार्थी जॉईन करणार आहेत, काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आउट होते। हे त्याचे मेन 4 रिझन आहेत, त्याचं की आपण 100% चौथी लिस्ट येईल असं आपण डायरेक्टली तुम्हाला सांगत आहे, लक्षात घ्या, ठीक आहे। आता पुढचा पॉइंट आता वळूया त्याच्या अगोदर
ही लिस्ट कधी येणार? साधारणपणे प्रत्येक लिस्ट मध्ये 1 महिन्याचा कालावधी जातो. ह्या लिस्टला सुद्धा 1 महिना पकडून चला, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस आता 3ऱ्या मेरिट लिस्टची सुरू आहे. म्हणून ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थितरित्या पार करून घ्या. आणि दुसरा, तुम्हाला डीव्ही मध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट करत मांडत चालत जा. ठीक आहे, तुम्हाला सोल्युशन त्याच्यावर मिळेल जाईल मित्रांनो. ठीक आहे, तर पुढच्या पॉईंट कडे वळूया. चौथा, कोणाला चान्स मिळणार? चौथ्या लिस्ट मध्ये कॉम्प्लिमेंटरी लिस्टचं तर तुम्हाला सांगितलं. मग आता चौथ्या लिस्ट मध्ये जवळपास बऱ्यापैकी 70-80% जागा व्हॅकन्सी भरल्या 3ऱ्या लिस्ट मध्ये भरल्या जातील. ठीक आहे, चौथ्या लिस्टला मग ज्यांचं 3ऱ्या मेरिट लिस्टला मित्रांनो फक्त आणि फक्त 0.5%, ओके, 0.5% ज्यांचं मिस झालंय त्यांना 101% चौथ्या लिस्ट मेरिट लिस्ट मध्ये नक्कीच त्यांना त्या ठिकाणी चान्स मिळणार आहे. ओके, आता दुसरा प्रश्न पडतो 3ऱ्या मेरिट लिस्टला ज्यांना 94-95% असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं नाही. मग तुम्ही म्हणाल की कट ऑफ एवढा थोडी हाय गेलेला होता की आमचं एवढे पर्सेंटेज असून सुद्धा सिलेक्शन नाही झालं. त्याचं मेन रिझन काय आहे मित्रांनो? तुम्ही ज्या डिव्हिजनला फॉर्म भरला आहे, एकतर त्या डिव्हिजनच्या तुमच्या पूर्ण व्हॅकन्सी पूर्णपणे भरल्या गेल्या असतील. ठीक आहे, हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय आहे मित्रांनो? तुमचं फॉर्म भरताना काहीतरी चूक झाली असेल, त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट किंवा होल्डवर पडला असेल. हे 2 मेन रिझन आहेत की 3ऱ्या मेरिट लिस्टला बऱ्यापैकी चांगले पर्सेंटेज वाल्यांचं विद्यार्थ्यांचं सुद्धा काही ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे चौथ्याला मे बी त्यांना चान्स असू शकतो, किंवा जर नाही झालं तर कॉम्प्लिमेंटरी. परंतु एक विनंती तुम्हाला अशी राहील की शेवटच्या लिस्ट पर्यंत धीर सोडायचा नाही. आता 1-2 महिन्यात जीडीएसचा पूर्ण जो काही 6 महिन्यापासून सुरू आहे प्रोसेस जीडीएस भरती, ती 2 महिन्यामध्ये पूर्णपणे क्लोज होईल आणि त्याच्यानंतर पुढची जीडीएस भरतीची लगेच अपडेट तुम्हाला येईल. आता मागच्या व्हिडिओ मध्ये खूप जणांचे प्रश्न होते की सर पुढे परत जीडीएस ची भरती येणार आहे का? ऑफिशियल नोटिफिकेशन अजूनपर्यंत नाही आलं, परंतु असे संकेत आहेत की जीडीएस ची लगेच पुढची भरती सुद्धा या ठिकाणी अपडेट होईल. ती ज्यावेळेस अपडेट होईल सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे नवीन असाल चॅनलवर तर लगेच सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबून ठेवायचं. ठीक आहे, चला मुद्द्यावर येऊया. आता किती जागा रिक्त राहिल्या असतील तर साधारणपणे 80% जरी जागा या ठिकाणी 3ऱ्या मेरिट लिस्टला भरल्या तरी 20%, 15 ते 20% जागा म्हणजे जवळपास तुमचं 1000 ते 3000 अराउंडच्या जागा ऑल ओव्हर जीडीएस 28,000 प्लस ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेल्या असतील. ठीक आहे, आता चौथी लिस्ट मध्ये एवढे सारे स्टुडंट सिलेक्ट होतील आणि याच्यातून 1 ते 3000 जागा सहजपणे भरल्या जातील. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा फायनल सिलेक्शन पर्यंत पोहोचता 100-200 जागा अजून रिकाम्या त्या ठिकाणी नक्कीच राहतील. म्हणून कॉम्प्लिमेंटरी लिस्ट मध्ये सगळ्या जीडीएसच्या भरतीचा सुपडा साफ होणार आहे. कोणालाच म्हणजे ज्यांचं सिलेक्शन नाही झालं कॉम्प्लिमेंटरी लिस्ट पर्यंत त्यांना या वर्षीच्या जीडीएस मधून डायरेक्ट आउट करण्यात आलेलं आहे असं कन्सिडर करायचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, ज्या गोष्टी रिअल आहेत त्या आपल्याला सोबत घेऊन चालावंच लागतील. त्यामुळे ह्या गोष्टीला इग्नोर करून सुद्धा चालणार नाही, कारण तुम्हाला पुढचा मार्ग प्लॅन बी तुम्हाला काय करायचं आहे ते नक्कीच सुधारेल मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या फर्स्ट, सेकंड, थर्ड मेरिट लिस्ट, त्याचा कट ऑफ अनालिसिस, डाटा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस, चौथी लिस्ट येणार का नाही, हे सगळ्या गोष्टी सांगून झाल्या. मग आता नेमकं पुढे करायचं काय? आता फक्त वाटच पाहिजे. वाट पाहत जर तुमचं कॉम्प्लिमेंटरी लिस्ट पर्यंत सुद्धा नाही सिलेक्शन झालं तर मग काय टाळ्या वाजवत बसायचं का? अजिबात नाही. पुढे काय करायचं? चौथी आणि 5वी जी की आपली कॉम्प्लिमेंटरी लिस्ट येईल तोपर्यंत फक्त पेशन्स ठेवायचे, पहिला महत्वाचा पॉईंट. त्याचसोबत तुम्हाला प्लॅन बी, तुमचं जे काय दुसरं स्टडी प्लॅन असेल, दुसऱ्या गव्हर्नमेंट एक्झामचा प्रिपरेशन करत असाल ते करायचे. प्रायव्हेट मध्ये तुम्हाला जास्त सॅलरी मिळत असेल डायरेक्ट लाखामध्ये, डोंट कशामध्येच तुम्ही हायगाई करू नका, डायरेक्ट तिकडे जॉईन व्हा. कारण की पैसा महत्वाचा आहे. मग शासकीय नोकरी असो किंवा प्रायव्हेट, तुम्हाला जर वाटत असेल की प्रायव्हेट जॉब सेक्टर मधील ज्या काही व्हॅकन्सी आहेत त्याचं सुद्धा अपडेट पाहिजे असेल तर मला फक्त कमेंट करा, यस प्रायव्हेट जॉब सेक्टर एवढंच कमेंट करा, त्याचं सुद्धा अपडेट मी देत जाईल, नो प्रॉब्लेम. फक्त तुमची रिक्वायरमेंट माझ्या पुढे मांडत चला. 100% तुम्हाला कुठल्या सिटीमध्ये आणि कुठली रिक्वायरमेंट कशा पद्धतीचे पाहिजे, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही, तुम्ही फक्त शेअर करत राहा माझ्यासोबत. 100% तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा जॉब मिळवण्यासाठी आपल्याकडून जेवढी मदत करता येईल, तुम्हाला अपडेट देता येईल, सगळ्या गोष्टी सविस्तर 100% केली जाईल मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे पुढे काय तर पेशन्स ठेवायचे, शेवटच्या लिस्ट पर्यंत
नाव येत राहण्यापर्यंत चेक करायचंय. प्लॅन बी म्हणजे दुसरा स्टडी करायचा आहे, दुसऱ्या गोष्टी उद्योगधंद्याकडे, तुमच्या बाकीच्या इतरत्र स्पर्धा परीक्षेकडे लक्षात ठेवायचं. लक्षात घ्या, जीडीएस म्हणजे तुमचं लाईफ नाही, फक्त हे करिअर स्टार्टिंग पॉईंट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पॅरलली करत राहा. ठीक आहे, चला भेटूया, इथेच थांबतो नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.